हॅलो सुवर्णमय. एकदा मुलांना जन्म दिला की आपण आयुष्यभर पालक राहतो असं वाटतं ना. म्हणजे मुलं थोडी लहान असताना आपल्याला त्यांच्याशी थोडं वेगळ्या पद्धतीने वागावं लागतं, पण तीच मुलं थोडी मोठी झाली की आपल्या वागण्यामध्ये बदल करावा लागतो, कारण त्यांच्याही वागण्यात बदल होतो. ह्या चॅनलच्या व्हिडिओजवर सुद्धा पुष्कळ कमेंट्स अशा येतात की मोठ्या मुलांशी कसं वागावं समजत नाही, आजकालची मुलं अजिबात ऐकत नाहीत, आणि शिवाय मी आजूबाजूला सुद्धा थोडंफार हे असंच काहीतरी ऐकत असते. त्यामुळे ह्या विषयावर मी आधी पण एक व्हिडिओ केलेला आहे, आणि ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे तो पालकत्वाविषयी प्रश्न आणि उत्तरं अशा स्वरूपाचा आहे. पण तरीसुद्धा जे सगळं मी ह्या दोन्ही व्हिडिओजमध्ये सांगितलं त्याचं सार म्हणून किंवा मोठ्या मुलांसाठी एक सेपरेट व्हिडिओ करावा असं मला वाटलं. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ फक्त मोठ्या मुलांशी कसं वागावं ह्याच्याविषयी आहे. आता ह्यामध्ये मी उपदेश करते असं नाही, म्हणजे 18 ते 25च्या दरम्यानचीच माझी सुद्धा मुलं आहेत, त्यामुळे थोडाफार माझा अनुभव, मी स्वतःच्या मुलांच्या पेरेंटिंगसाठी काय काय वाचन करत असते, व्हिडिओज ऐकत असते, त्या सगळ्याचा एक सार म्हणून मी हा व्हिडिओ बनवतेय. आई म्हणून वागताना आपल्याला एक गोष्ट खूप उशिरा समजते. लहानपणी मुलांचा जो त्रास असतो ना तो फक्त शारीरिक असतो. त्यांना भरवणं, न्हाऊ माकू घालणं, त्यांच्या आजारपणात रात्री जागून काढणं. आपण दमतो, पण मनात एक समाधान असतं, कारण सगळं काही आपल्या नियंत्रणात असतं. पण मुलं मोठी झाली ना, विशेषतः 16-17 वर्षांनंतर, की आपल्याकडे म्हणतात ना की त्यांना शिंग फुटतात, आणि अशा वेळेला हा त्रास मानसिक होतो. हा त्रास वरवर दिसताना कोणाला दिसत नाही. बघणाऱ्याला वाटतं मुलं मोठी झाली, आता आई थोडी रिलॅक्स झाली असेल. पण हा जो आत होणारा मानसिक त्रास आहे ना, तो तुम्हाला पूर्णपणे रिलॅक्स होऊन देत नाही. हा त्रास कुणाला दिसत नाही, तो कुणाला सांगता सुद्धा येत नाही. तो फक्त आतल्या आत सहन करावा लागतो, कारण समोर आपलंच मूल असतं. बऱ्याच आया असं म्हणतात की माझं मूल वाईट नाहीये, पण त्याची भाषा बदलली आहे. आपण काही बोलायला गेलो की लगेच उलट उत्तर मिळतं. कधी कधी इतका अपमान झाल्यासारखं वाटतं की आई तिथेच गोंधळून जाते. ती विचार करते की मी आई आहे, मलाच समजून घ्यायला हवं, मीच सहन केलं पाहिजे. पण सहन करायचं म्हणजे नक्की काय हे आपल्याला कोणी शिकवलंच नाही. आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो की कदाचित मीच जास्त लाड केले, मीच त्यांना वेळेवर टोकलं नाही. हे सगळं काही अंशी खरं असेल सुद्धा, पण पूर्ण सत्य नाही. मुलं मोठी झाली की त्यांचं स्वतःचं एक जग तयार होतं. बाहेरच्या जगात होणारी त्यांची चिडचिड, गोंधळ, असुरक्षितता हे सगळं ते आईवर काढतात, कारण आई त्यांना सेफ वाटते. पण ही सुरक्षा आणि आपल्याला गृहीत धरणं ह्यातली ती छोटीशी रेषा जेव्हा ते ओलांडतात ना, तेव्हा आपल्या आईच्या मनाला खूप वेदना होतात.